बचवा, तुम्ही जो निर्णय घेतला, राजकीय निर्णय घेतला आज, ती राजकीय गरज म्हणून घेतला की राजकीय मजबुरीतून घेतला? विचार केला एकटी प्रहार लढल्यापेक्षा शिवसेनेलाच हा मुद्दे घेऊन जाऊ आणि शिवसेनेची ताकद मुद्द्यासोबत लावू. तुम्ही मुद्द्यासाठी प्रहार विलीन केला की आमदारकीसाठी केला? एका आमदारकीसाठी आपण एवढा मोठा पक्ष बांधलेला लावायचा इतका काही मी खुळाही नाही आहे. आणि माझं काय म्हणणं आहे का सगळ्या गोष्टी लढाईतूनच घेतल्या पाहिजे का? छत्रपतीनं काही चर्चेतून सोडवल्या, काही तहातून सोडवल्या. तुम्ही पहा, पडल्यानंतर माझ्या एवढा लढणारा एक माणूस दाखवा बरं. पण विरोधक तर म्हणतायत की तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. सत्तेशिवाय राहू शकलो असतं तर मी विधानसभेलाच युती केली असती ना भाऊ. 2029ला तुम्ही विधानसभेला असाल की नाही? असेल. हा, मग कुस्ती तुम्हाला भाजपसोबत खेळायला लागेल. प्रश्नच नाही. हा, का तयारी आहे. बरं नाही? काय कुठपर्यंत लढताय? आम्हाला किती दिवस लढायला लावताय? अरे आता या काळात पैशाशिवाय गणपती बसवता येत नाही. तुम्ही संघटना चालवणार कशी? मग शेतकऱ्यासाठी लढून माझी ताकद का वाढत नाही हा प्रश्न नाही आहे. सत्तेशिवाय पक्ष चालवणं, संघटना चालवणं हे कठीण आहे. फार कठीण आहे. पहिले तानाजी पत्रिक घेऊन येतं आणि लढायला जाते. आता लग्नात गेला नाही तर कार्यकर्ता तुटतं. मला मार लोक बोंबलत होते का बच्चू गुवाहाटी गेला म्हणून पडला, बाकी तर सगळे गुवाहाटीला गेले निवडून आले. मग मी का पडलो? माझं काय पाप होतं एवढं? पक्ष नव्हता म्हणून ना, पैसा नव्हता पैसा म्हणून. नव्हता. पण आता पुन्हा तुम्हाला बटेंगे तो कटेंगे म्हणायची वेळ आली तर मी स्पष्ट सांगतोय, मी शिवसेनेमध्ये शेतकरी, मजूर, दिव्यांग, अपंगांसाठी उभा राहीन. हिंदूचा गर्व नक्की आहे, पण वाद होता कामा नये. तसे मुद्दे घेऊन चालणारे लोक राजकारणात सापडणं फार मुश्किल झालेलं आहे. तो एक आपला पाण्याचा झरा जिवंत ठेवायचा आहे. आतापर्यंत स्वतः ठेवत होतोय. थोडं थकलो असेल कदाचित, थोडंसं चुकलोय असेल कदाचित, पण शिवसेनेच्या माध्यमातून जिवंत ठेव. मंडळी नमस्कार, मी विलास बडे आणि आज आपल्यासोबत एक असं व्यक्तिमत्व आहे जे सध्या राजकीय पटलावर गाजत आहे, ज्यांच्यासाठी राजकारण हे ड्रॉइंग रूममध्ये बसून करायचं तो विषय नाही आहे, तर रस्त्यावरून करायचा तो एक संग्राम आहे. ज्यांनी कधी मंत्रालयाच्या इमारतीवरून उडी मारण्याची भाषा केली, कधी अन्यायाच्या विरोधात अधिकाऱ्यांच्या कानशिलात लगावून गुन्हे दाखल करून घेतले सामान्यांना न्याय देण्यासाठी. अमरावतीच्या मातीतून आलेला एक सामान्य कार्यकर्ता, ते प्रहार नावाचं वादळ निर्माण करणारा एक नेता, अशी ओळख ज्यांची अख्ख्या महाराष्ट्राला आहे. पण आज चर्चा आहे ते एका त्यांच्या नव्या राजकीय वळणाची. प्रहारचा झेंडा भगव्याशी एकरूप झाला आणि ज्या शिवसेनेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केली, त्या शिवसेनेत आता स्वगृही परतताना बच्चूभाऊंनी एक मोठं वर्तुळ पूर्ण केलंय. हा प्रवास संघर्षाचा आहे, सत्तेच्या समीकरणाचा आहे का? ही घरवापसी आहे की नव्या राजकीय तडजोडीची नांदी आहे? दिव्यांगांचा आधारवड, शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आणि प्रस्थापितांच्या उरात धडकी भरवणारे बच्चू कडू आज आपल्या सोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. धन्यवाद. आभारी. पण माझा पहिला प्रश्न, बच्चू, तुम्ही जो निर्णय घेतला, राजकीय निर्णय घेतला आज, ती राजकीय परिस्थितीमुळे घेतला, ती राजकीय गरज म्हणून घेतला की राजकीय मजबुरीतून घेतला? नाही, राजकीय परिस्थिती आहे. तुम्ही मी हे सगळं करत असताना गेली 25 वर्ष तुम्ही लक्षात घ्या का मी 5 निवडणुका लढलो आणि लोकसभेची 6वी, आणि 5ही निवडणुकीमध्ये मी एकाही पक्षाचा पाठिंबा नाही घेतला. मला आर आबा होते. मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा त्यांची भेट झाली. ते म्हणत होते राज्यमंत्री देतोय आणि या तुम्ही इकडे आमच्या पार्टीत. म्हटलं नाही, मला असं राहू द्या. म्हणजे ऑफर जुनी आहेत तुम्हाला? हां, तर मी नाही गेलो. आणि तुम्ही पहा ना माझी निवडणूक, कोणाच्या पाठिंब्यावर लढलो का म्हणून. हे 5-6 निवडणुका बगर पाठिंब्याच्या, कुठलाही कोणाचाही आधार न घेता. मला वाटते ह्या महाराष्ट्राचा इतिहास आहे. या अपक्ष 5 वेळा निवडणूक लढून 4 वेळा जिंकणारा माझ्याशिवाय दुसरा कोणी दिसत नाही आहे. हो. कुठं ना कुठं पक्षाचा आधार असल्याशिवाय ते नाही होत, किंवा पाठिंबा तरी घेतं. मी कुठेही पाठिंबा नाही, युती नाही, काहीच नाही. मागच्या निवडणुकीतही सुद्धा मला पवारसाहेबांशी आम्ही पोहोचलो तेव्हा त्यांच्याकडूनही 2-3 जागा सहज भेटल्या असत्या, किंवा शिंदेसाहेबाला आग्रह धरला असता तर आम्ही युतीत
जाऊन निवडणूक लढता आली असती. पण म्हटलं नाही, आपला बाणा राहायला पाहिजे. हां. आपण आपल्या ताकदीनंच, मी नेहमी म्हणायचं का आम्ही दिल्ली मुंबईच्या नेत्यांचे गुलाम नाही, आम्ही शेतकरी शेतमजुरांचे गुलाम राहून काम करू. आणि त्याच्यासाठी मी नाही जातात कुठल्या पक्षात. पण हे वेळ काय येतं, म्हणजे चळवळीतल्या माणसाला राजकारण साध्य का नाही होत, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. हे माझ्यासाठी नाही, सर्व चळवळीतले लोक थांबलेले आहे. राजू शेट्टी थांबले, अजित नवले आले नाही, विजय चव्हाण आहे, प्रचंड अभ्यास आहे, पण ते साधं म्हणजे लोकसभा खासदार होऊ शकत नाही. आमच्यासाठी शोकांकिता होती. शरद जोशी साहेब पडले राजकारणामध्ये, बाबासाहेबांना दोनदा पडावं लागलं. ही का होतं आहे, हा मोठा प्रश्न आहे. आणि मग असं असताना आम्ही असं वाटलं का नाही, आपली मेहनत कमी पडत असेल, आपण कुठेतरी हे सगळ्या मुद्द्यावर हात घातला पाहिजे, प्रचंड ताकद उभी केली पाहिजे. आम्ही लागलो आहे, दिव्यांगासाठी पुरा महाराष्ट्रभर फिरलो आहे, शेतकऱ्याचे आंदोलन उभे केले. तुम्हाला माहीत आहे, CM to PM मोदी साहेबांच्या गावात जाऊन आपण आंदोलन केलं होतं. घरकुलासाठी अमेठीत जाऊन आंदोलन केलं. म्हटलं ह्या सगळ्या आंदोलनाला, या मुद्द्याला धरून लोक एकत्रित होईल आणि आपण किमान 10-15 आमदार निवडून आणू. सहज मग मी ते स्वप्नच पाहत होते. म्हटलं आपले जर 5-6 आमदार 10-15 आमदार राहिले तर आपण खेचून काढू ना, हे सगळं शेतकऱ्याच्या बाजूने उभं करू. पण असं करता करता मीच पडलोय. 10-15 तर सोडा हो, हे आम्ही चुकलं कुठं, काय होतं सांगा बरं. फक्त जातीचा मुद्दा घेतला नाही, ही चूक आहे का आमची? आम्ही धर्माचे झेंडे हाती घेतले नाही म्हणून ही चूक होती का? आमचा जो प्रचंड पक्ष, मोठ्या ताकदीचा पक्ष नव्हता किंवा पैसा नव्हता म्हणून चूक होती का? आम्ही 30 आमदार उभे केले, 2-3 सेकंडमध्ये राहिले. त्यातले 4-5 जरी आले असते ना, तर शेतकऱ्याचा आवाज म्हणूनच बच्चू कडू होता ना, दिव्यांगाचा आवाज म्हणूनच होता ना. कोणत्या जातीचा आवाज होतो आम्ही? पण त्या आवाजाचं काय आता? आवाज कायम राहील. मी मगाही म्हटलं का झेंडा बदलल्यानं अजेंडा बदलत नाही. झेंडा बदलला पण अजेंडा मरेपर्यंत कायम राहणार. पण तुमचा अजेंडा त्यांनी मान्य केलाय? हा, शिंदे साहेबांनी बोलूनही दाखवलं आज प्रेसला. त्यांनी सांगितलं का आम्ही मुद्द्यासह स्वीकारतो म्हणून, आणि मुद्दे महत्त्वाचे आहे. मग विचार केला, एकटी प्रहार लढल्यापेक्षा शिवसेनेलाच हा मुद्दे घेऊन जाऊ आणि शिवसेनेची ताकद मुद्द्यासोबत लावू. मग मुद्द्यासाठी राजकारण करायला काय हरकत आहे? पण तुम्ही मुद्द्यासाठी प्रहार विलीन केला की आमदारकीसाठी केला? नाही, आमदारकी काय विषय आहे? तुम्ही सांगा, 2-2.5 वर्षांना पुन्हा विधानसभा लागली असती आणि मला आत्मविश्वास आहे की मी ते जिंकलो असतो. कारण मी जे 32-30 आमदार मागच्या वेळेस उभे केले नसते तर कदाचित माझ्यासोबत ते झालं नसतं. पण 2-3 घटना झाल्या, ह्या सगळ्या घटनेमध्ये मी त्याचा बळी पडलो. आणि एका आमदारकीसाठी आपण एवढा मोठा पक्ष बांधलेला लावायचा, इतका काही मी खुळाही नाही आहे. आणखीन काही आश्वासन आहे मंत्रिपदाचं? मी काही बाकी बोललो नाही त्या विषयावर. मी त्यांना म्हटलं की बा, पद हा विषय फार महत्त्वाचा नाही आहे, आपण या मुद्द्यासाठी उभं राहायला पाहिजे. मी राजकीय ताकद शिवसेनेची वाढवासाठी जीवाची बाजी लावून टाकून, पण माझ्या मुद्द्यासाठी शिवसेनेने बाजी लावणं गरजेचं आहे. एक स्वप्न तुमचं अधुरं राहिलं, म्हणजे अर्ध पूर्ण झालं. दिव्यांग मंत्रालय तुम्ही स्थापन करून घेतलं, पण त्याला ताकद जी नाहीये, सत्तेत गेल्यानंतर ती मिळवून देऊ शकाल तुम्ही? बिलकुल. मला आताच आम्ही येताना शिंदे साहेबांनी फोन केला आहे. काय झालं, तात्पुरते जे प्रमाणपत्र भेटते अपंगांना, ते काही 20-25 वर्ष होईपर्यंत ते तात्पुरतेच देते. तर मधात एक GR निघाला आणि त्या GRमुळं काय झालं, 50% अपंग पगारामानधनापासून अलिप्त राहिले. आणि असे आमचे दिव्यांग बांधव होते, त्यांनी शिंदेसाहेबांनी लगेच फोन केला, सचिवाला सांगितलं का हा शासन निर्णय रद्द करा, कारण हे चुकीचं आहे, असं होऊ शकत नाही. आता ते पाहू. हे लहान लहान गोष्टी आहे काही, त्या पण महत्त्वाच्या आहे. आणि माझं काय म्हणणं आहे का सगळ्या गोष्टी लढाईतूनच घेतल्या पाहिजे का? छत्रपतीनं काही चर्चेतून सोडवल्या, काही तहातून सोडवल्या. का बरं? आम्ही किती दिवस लढू शकतोय? वर्षभर सातत्यानं लढलो आहे. तुम्ही पहा, पडल्यानंतर माझ्या एवढा लढणारा एक माणूस दाखवा बरं. पण विरोधक तर म्हणतायत की तुम्ही सत्तेशिवाय राहू शकत नाही, तुमचे जे तिथले आमदार आहेत. नाही, प्रश्न कसा आहे, सत्तेशिवाय राहू शकलो असतं तर मी विधानसभेलाच युती केली असती ना भाऊ. मग मी कशाला हार हे घेतली असते? मी तर लोकांना पाखरत होतं का लोकांच्या परीक्षेत आपण उतरतो का नाही उतरत, लोक आपल्याला परीक्षेत पास करतं का नाही करत. लोकांना नापास केले, जनतेनं साथ सोडली, आपल्या नेत्याचा हात पकडायला लागला.
पण एक प्रामाणिक उत्तर हवं आहे मला. 2029ला तुम्ही विधानसभेला असाल की नाही? असेल. हा, मग कुस्ती तुम्हाला भाजपसोबत खेळायला लागेल. प्रश्नच नाही. हां, का तयारी आहे. बरं नाही? आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. ज्या मतदारसंघानं मला राजकारणात आणलं, हं, हं. त्या मतदारसंघ एकदा चुकला म्हणून काय मी सोडून देऊ? माझं प्रेम आहे अतोनात. हं. त्या मतदारसंघानं माझं राजकारण सुरू केलं. तुम्ही आता युतीत गेलात. हम्म. म्हणजे सरकारमध्येच गेलात असं म्हणायला पण हरकत नाहीये. राणांसोबतचा जो तो तुमचा राजकीय वाद होता तो शमेल की राहील काय? काही वाद, माझं काय मत आहे, वाद कोणाशी करावा, का करावा याचं काही विषय असतं. आणि मी राणासोबत वाद का करू? हं, हं, तेव्हा ते काही घटना झाल्या, त्या घटनेतून काही प्रश्न बोलचाली झाल्या. हं. वाद याच्यासाठी करू ना, शेतकऱ्यांसाठी, मजुरांसाठी, दिव्यांगांसाठी. सोबत करू शकतो आपण, लढू शकतो असं तुमचं म्हणणं आहे. हां, प्रश्नच नाही. तुम्हाला असं का वाटतं? तुमची निवड का केली असावी? मला नाही वाटत काय आता मी त्याचा एवढा अभ्यास तर काही केला नाही. पण शिवसेनेनं असं म्हटलं जातं खूप काही साधलं ह्या तुमच्या म्हणजे तुम्हाला सोबत घेऊन विदर्भामध्ये तुमच्यासारखा मास लीडर सोबत घेऊन शिवसेनेनं एक मोठी राजकीय खेळी केली असं म्हटलं जातं. तुम्हाला पटतंय मला का? वाटतं का त्यांचं ज्या अपेक्षा आहे त्या पूर्ण झाल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही अहोरात्र झटलो पाहिजे. हां. प्रामाणिकपणे काम करू. म्हणजे राजकारणात विदर्भात शिवसेनेचं चित्र बदललेलं असेल पुढच्या काळात? बिलकुल ताकदीनं जेवढी ताकद लावायची आहे ना, मेहनत. हं, फक्त अट एकच आहे, हं, आम्हाला मंत्री नाही केलं तरी चालेल, हं, कुठला मोठं पद नाही दिलं तरी चालेल, हं. पण मुद्द्यासोबत कुठल्याही प्रकारची हे होता कामा नये. खरं तर तुमचा पक्ष मुळात हीच एक बंडखोरी होती. हम्म. तुम्ही तो किस्सा सुद्धा मागच्या सांगितलं, मुलाखतीत हां. सांगितला की प्रहार पक्ष जन्माला कसा आला. हो. ती एक आंतरिक तुमची जी भावना होती की अन्यायाच्या विरोधात लढण्याची, हे विस्थापितांचं गाऱ्हाणं होतं. प्रस्थापितांच्या विरोधातला संघर्ष होता. पण जेव्हा आपण प्रस्थापितांच्या सोबत जातो किंवा सत्तेसोबत जातो, तेव्हा विस्थापितांचा आवाज कुठे दबणार तर नाही ना, अशी भीती कदाचित तुमच्या कार्यकर्त्यांना असू शकते. त्यांना तुम्ही कसं आश्वस्त कराल? नाही नाही, असं काही भीती का हे करायचे विषय नाही. माझं काय म्हणणं आहे का जो आपल्या आईवडिलाला मानतं ना, तो दुसऱ्या त्याच वयाच्या माणसांना पण तेवढंच प्रेम करतं. हं, सत्ता असो नसो हा विषय नंतरचा आहे. आमच्या डोक्यात मुद्दा आहे, मुद्दा नाही आहे. हं. त्याच्यात मला काही भीती नाही आणि कार्यकर्त्यांना भीती बाळगायची काही गरजही नाही आहे. पण जेव्हा तुम्ही निर्णय घेतला तेव्हा कार्यकर्त्यांनी मतं मागितली तुम्ही कार्यकर्त्यांची हां, असं ते कळलं. प्रचंड ताकदीनं का बाबा लोक काही आता त्या जोगते राहिले नाही. लोकशाही जोगते लोकच नाही आहे बच्चे भाऊ. हे कार्यकर्त्यांनी तुम्हाला हां. राजकीय वस्तुस्थिती अरे सांगितली. भाऊ, त्यांनी मला लय हुशार केलंय. सांगा सांगा काय मी काय तयार सांगितलं? नव्हतो. अरे म्हणे तुम्ही काय कुठपर्यंत लढताय, आम्हाला किती दिवस लढायला लावताय. अरे आता या काळात पैशाशिवाय गणपती बसवता येत नाही, तुम्ही संघटना चालवणार कशी? हां. कसं शक्य आहे सगळ्या गोष्टी? आणि मग लोक किती साथ देतात. एवढी मोठी कर्जमाफी तुमच्यामुळे झाली, तर लोकांनी तर गर्दी व्हायला पाहिजे होती दुसऱ्या तिसऱ्या दिवशी घोषणा झाल्यावर. कुठं लोक आले? 150 ते 60 गुन्हे दाखल झाले. सातत्यानं वर्षभर महाराष्ट्र पायाखाली घातला आहे. हं. म्हणजे या काळात 2 वेळा उपोषणाला बसलो. एक दिवस 3 दिवसाचं, दुसऱ्या दिवस 7 दिवसाचं. मग लोकांकडून प्रतिसाद का नाही आहे? हेच जर मी जातीसाठी लढलो असतो तर मी जातीचा तर नेता झालो असतो का नाही? हं. माझी राजकीय ताकद वाढली असती का नाही? हो. मग शेतकऱ्यासाठी लढून माझी ताकद का वाढत नाही हा प्रश्न नाही आहे? बचवत एक बिटवीन द लाईन्स मी जे वाचतोय, कदाचित आपले प्रेक्षक सुद्धा वाचत असतील तुमच्या बोलण्यातले. मी तर थेट विचारतो, हां. आजच्या काळामध्ये सत्तेशिवाय पक्ष चालवणं, संघटना चालवणं हे कठीण आहे का? फार कठीण आहे. म्हणजे पहिले तानाजी पत्रिक घेऊन येतं आणि लढायला जाते. हं. आता लग्नात गेला नाही तर कार्यकर्ता तुटतं. असे कार्यकर्त्याची संख्या वाढत चालली आहे. आणि साध्या गोष्टी आहे का कार्यकर्त्यांनी काय होतंय, समाजाचा मान होता, निवड कार्यकर्त्याचा दोष नाही. हो. एखादा पोरगा रक्तदान करत होता, एखाद्या पोरात गाव झाडत होता, तर त्याला मान सन्मान वाढत होता. पण आता गाव जाळणाऱ्या रक्तदानापेक्षा रक्त काढणाऱ्याची भाषा बोलायला लागतं. जातीसाठी पेटून उठावं लागतं आणि तो लगेच नेता होतोय. त्याला वेळ नाही लागत. धर्म आणि झेंडे घेऊन इथे सगळे मकासूर पैदा होतात. पण तुम्ही पहा, पुरा अभ्यास करा. मी नाही म्हणत
तुम्ही पूर्ण सर्वे करा हां. का तळागाळातला काम करणारा कार्यकर्ते किती आले हो, ते किती टी व्हीवर येतात, त्यांचे चेहरे दिसतं तरी का लोकांना? कित्येक लोक बिचारे किती काम करत राहत, पण जातीचा नाही आहे म्हणून पडतं ना, धर्माचा नाही आहे म्हणून पडतंय, पार्टीचा नाही आहे म्हणून पडतंय, पैसा नाही आहे म्हणून पडतंय. हे हे फार विदारक चुकीचंच वास्तव आहे आहे. राजकारणाचं आजच्या. हां हे आजच्या राजकारणाचं विदारक वास्तव तुम्ही हां सांगताय. हे मीच नाही आहे. हं. तुम्ही सांगा, मी एका सरन्यायाधीशाच्या मुलाखत ऐकली, म्हणे लोक असं येऊन पडलंय का जातीन धर्मासाठी लोक मेंढरं व्हायला तयार आहे. त्यांना विचार आणि ही सगळी लोकांनी सगळं बाजूला ठेवून दिलेलं आहे. काही लेनदेन नाही आहे कुठल्याही प्रकारचा. तुम्ही मी बरेचदा सांगतो का हे जेव्हा अशा पद्धतीनं जर होत चाललं तर हं. तुम्ही एका एका घरात 4-4 आमदारकी असतं, खासदार असतं, आमदार असतं, मंत्री असतं. कसं पोचवतात लोक? मला मार लोक बोंबलत होते का बच्चू गुवाहाटी गेला म्हणून पडला, बाकी तर सगळे गुवाहाटीला गेले निवडून आले, मग मी का पडलो? माझं काय पाप होतं एवढं? पक्ष नव्हता म्हणून ना, पैसा नव्हता पैसा म्हणून, नव्हता. जातीचा याच्यात बसलो नाही म्हणून, धर्माच्या याच्यात बटेंगे तो कटेंगे आहे या सगळ्या याच्यात आणि मुस्लिमांच्या फतव्यामुळं आम्ही बसलो नाही ना. पण आता पुन्हा तुम्हाला बटेंगे तो कटेंगे म्हणायची वेळ आली तर? नाही, मी नाही, माझा अजेंडा मी सांगतोय. हं. मी शिवसेनेत जरी असलो तर मी स्पष्ट सांगतोय का मी शिवसेनेमध्ये शेतकरी, मजूर, दिव्यांग, अपंगांसाठी उभं राहीन. हं, हं. हिंदूचा गर्व नक्की आहे, पण वाद होता कामा नये. रक्त सांडणारी भाषा करणार नाही. बिलकुल नाही, हे होऊच शकत नाही. हाच या राष्ट्रासाठी आणि राष्ट्रातल्या लोकांसाठी सार्वत्रिक भावना जे पाहिजे आहे, मी आजच शपथ घेतली ते. मी एकोप्यानं निष्ठेनं राहीन. त्या शपथीला आम्ही कधी आडवं जाणार नाही. पण जर असंच झालं तर प्रादेशिक पक्षांचं भवितव्य काय? छोट्या स्थानिक पक्षांचं भवितव्य काय? तुम्हाला आठवत असेल आपल्या महाराष्ट्रात अपक्षांची खूप मोठी संख्या असायची. आता तर संपल्याच आता तर संपल्याच जमा. छोटे छोटे पक्ष आपल्याकडे खूप होते. ते पक्ष सुद्धा तुम्ही उदाहरणं सुद्धा सांगितली अनेक. हां, चळवळी विकेंद्रीकरण संपत होतं आहेत. खरं तर. आता सगळं ते केंद्रीयकरण झालेलं आहे. म्हणजे मला तर कधी कधी भीती वाटतं का आता मोठे पक्ष राहीन का नाही राहीन अशा अवस्थेमध्ये सध्या आहे. हां. फार कठीण जातं सगळ्या गोष्टी. मी स्वतः अनुभवलं आहे सगळ्या. फार अनुभवलं आहे कठीण. पण ही एक प्रकारची मग राजकीय मजबुरी नाहीये? असे निर्णय घ्यावे लागणं, हे राजकीय तडजोडी करणं. मजबुरी नाही, परिस्थिती तशी आहे. परिस्थिती, राजकीय परिस्थिती. मजबुरी नाही म्हणता येत. हं. कसं आहे, परिस्थिती जर लोकांमध्ये कसं आहे, लोकभावना जर तशा असत्या तर कदाचित मला हा निर्णय घ्यायची वेळ झाली नसते. लोकभावना बदलल्या ना. हं. लोकभावना कुठं मुद्द्यासोबत आहे. पण अचलपूरमध्ये चलबिचल आहे काही की कसं स्वागत झालं? काय रिएक्शन काय हो, अचलपूरमध्ये? म्हणजे प्रचंड सगळ्यांपासून एवढे सामान्यांचे फोन, दिव्यांग हे की त्यांना असं वाटतं बाबा आपला आवाज विधानसभेतला आम्हाला ऐका वाटतं, तो भेटला नाही रे 1-1.5 वर्ष. आता बच्चूकडू गेला म्हणजे तो आवाज पुन्हा आम्हाला, आम्ही बोलल्यासारखा माणूस, आमच्यातला माणूस तिथं पाहायला भेटणं, याचा आनंद आहे लोकांना. मित्रांमध्ये अस्वस्थता आहे? नाही, बिलकुल नाही. उलट त्यांनीच मला आग्रह केला आहे सगळ्यांना. नाही, नाही. मित्रांमध्ये म्हणजे मी तुमच्या सरकारमधल्या मित्रांमध्ये म्हणतो. तुमचे जे विद्यमान आमदार आहेत तुमचे तिथले, तुमचे मित्रच आता ना. आता काय कसं आहे, हां. कोणाला कशाची भीती, कोणाला काय, तो तो त्यांचा विषय आहे. हं. पण या सगळ्यामध्ये पुन्हा तुम्हाला एक मोठी जबाबदारी, स्वाभाविकपणे एक मोठा कॅनव्हास तुमच्या समोर असणार आहे. तुम्ही आजपर्यंत स्वतःची लढाई लढत होतात. स्वतःची म्हणजे स्वतःच्या मुद्द्याची लढाई तुम्ही लढत होतात. पण जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षात जाता तेव्हा त्या पक्षाचा विचार घेऊन तुम्हाला पुढे जावं लागतं. हा संघर्ष होऊ शकतो किंवा त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार मला वाटतं होऊ शकतं कदाचित, हां. असं नाही आहे, होणारच नाही. पण माझं असं मत आहे, प्रामाणिक मत असं आहे का कुठल्याही पक्षाने संघटना काही असू दे, हं. ते तर न्याय द्यायच्याच भूमिकेत असली पाहिजे. हं. आणि अन्याय होत असेल तर मला वाटतं ते स्वीकारलं पाहिजे. पण तुमची स्टाईल ते स्वीकारतील का? की शिवसेनेशी तुमची स्टाईल मिळती-जुळती आहे? हां, शिवसेना म्हणजे काय, मला वाटतंय तर प्रहारचं थोडंसं अधिक आम्ही ॲग्रेसिव्ह होऊन काम केलं. हां. उलट म्हणजे आमचा जन्म तर शिवसेनेचा आहे आणि प्रहार त्या स्टाईलनं समोरही गेली होती. त्याच्यानं मला नाही वाटत काही असं
अडचण येईल, कदाचित कधी कधी येऊ शकते. हम्म. पण मला असं वाटतं का आखरी संघर्षातूनच काही चांगलं निर्माण होतं. माझा म्हणणं आहे का माझा संघर्ष शिवसेनेसोबत हम्म. म्हणजे अंतर्गत संघर्ष हा पदासाठी नसावा, मुद्द्यासाठी नक्कीच असावा. तुमचे शेतकरी, कष्टकरी, मजूर, दिव्यांग बांधव ह्या सगळ्यांच्या सोबत एक घरोब्याचं नातं आहे. ते तुमच्या कुटुंबाचा भाग आहेत. इतकं तुम्ही त्यांना जपलंय, त्यांनी तुम्हाला जपलंय. पण ह्या सगळ्यांना ह्या नव्या पक्षामध्ये तितकंच मानाचं पान आणि स्थान असेल. कसं आहे, मी मान आणि स्थान ह्या विषयावर कधीच बसलो नाही. हम्म. माझं असं म्हणणं आहे का मुळात त्या सगळ्या याच्या भानगडीत आपलं पण नाही पडलं तरी चालतं. आणि या कार्यकर्त्याला हे माहीत आहे का बच्चू कडू मान सन्मानाचा माणूस नाहीच आहे. आखरी आपल्या वागण्यामुळं कोणाला मान भेटला पाहिजे, सन्मान भेटला पाहिजे. ह्या भूमिका हा विचार नेहमीच प्रहारचा राहिलेला आहे, माझा पण राहिलेला आहे. त्याच्यानं हे मान सन्मानात पडणारा खुळा कार्यकर्ता माझ्या ह्याच्यात नाही आहे. तो राहणारही नाही, तो कार्यकर्ता असूही शकत नाही. हम्म. मला त्याची गरजही वाटत नाही. माझं म्हणणं आहे का सगळं संपलेलं आहे. जसं वाळवंटात पाणी सापडत नाही, तसे मुद्दे घेऊन चालणारे लोक राजकारणात सापडणं फार मुश्किल झालेलं आहे. तो एक आपला पाण्याचा झरा जिवंत ठेवायचा आहे. आतापर्यंत स्वतः ठेवत होतोय. थोडं थकलो असेल कदाचित, थोडंसं चुकलोय असेल कदाचित, पण शिवसेनेच्या माध्यमातून जिवंत ठेवू. ह्या कार्यकर्त्यांच्यासाठी चांगले दिवस आणण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? कारण ह्या कार्यकर्त्याला एक आशा आहे. तुम्ही म्हणालात राजकारणामध्ये आज संघर्ष किती वर्ष करायचा. बरोबर आहे. एक आशा सुद्धा कार्यकर्त्यांना असेल की चला आता आपल्याला एक कुठेतरी एक आम्ही राजकीय काही भवितव्य 4-5 प्राध्यापक आम्ही हे केलेले आहे समिती. मी तर याच्या अगोदर आमचे दीपक धोटे वगैरे हे सगळे, आणि आम्ही त्याचं एक प्लॅनिंग करून ठेवलं आहे. आणि माझं असं मत आहे का आता लोकांना जमा करण्यात काही रस नाही. हम्म. 1.5 लाख कार्यकर्ता असा जमा करायचा का त्यांनी फक्त आपण आव्हान दिल्यानंतर आला पाहिजे. पण तुम्हाला काहीतरी कानमंत्र, गुपित, चॅलेंज असं काहीतरी शिंदे साहेबांनी दिलं असणार, म्हणजे की ही गोष्ट करायची आहे. ते मंत्रिपदाचं सांगू नका मला, पण काहीतरी तुम्हाला दिलं असणार, मला हे पाहिजे किंवा अपेक्षा. नाही याचं काही के आर ए अजून काही तेवढं काय झालं, गडबड होती सगळी त्याच्यानं असं काही फार म्हणजे आम्हाला तर काय काल रात्री 12, 1, 10, 11 वाजता हे सगळं झालं. आणि त्यांनी मला अपेक्षा नव्हती. आणि मला तर खरं तर मी सांगतो ना, हा जो सगळा रोल आहे ना, हा मीडियानंच फार पूर्ण चांगला. कसं काय काय झालंय, मी संत्र्याला पाणी देत बसलो होतो हम्म. आणि नेमकं हिमालय चढून आलो. आणि मी आता म्हटलं आपण सकाळचं काम केलंय, म्हटलं चला नाश्ता गिस्ता करू घरी. तर ते बातमी नैनानं सांगितलं अशी अशी बातमी आहे काहीतरी तोपर्यंत तुमच्या बातमीपर्यंत तुमच्याशी संपर्क नाही, नाही चर्चा नाही, नाही नाही हिंट नाही, नाही काहीच काहीच नाही, डायरेक्ट बातमी आली, सरप्राईज. हा ऑफर आहे तुम्हाला शिवसेनेकडून असं तसं. अरे म्हटलं आपल्याला कसं काय, मग आपण याच्यात विधान परिषदचा आपण काय उमेदवार आमदार होऊ शकतो का. मग 2-3 माझे मोठे सगळे भाजपामध्ये आहे, काही लोक काही शिवसेनेत, राष्ट्रवादीत पण आहे. त्यामुळे तू जा ना तिकडे मुंबईत, इकडे काय बसलाय तुझ्याच नावाच्या न्यूज चालू आहे. मग मी तरी थांबलो. मी 2 दिवस काही थोडं कार्यक्रम करून घेतले. मग तरी आग्रह केला कार्यकर्त्यांनी, तुम्ही जा तर खरी, पहा तिथं काय बसून. मग 3 दिवसापासून मी मुक्कामी राहिलो आहे. आणि मग बातम्या आमच्या असं वाटलं माझ्यासाठी निवडणूक होते की काय, इतकं मीडियावर सगळं चालू होतं. आणि मग त्या बातमीच्या आधारे सावंतसाहेबांचा फोन झाला, सावंतसाहेबांचा. आणि मग मी तुमच्याशी बाकीच्या सगळ्यांशी आपण संपर्कात बोललो, काय केलं पाहिजे काय नाही, आपण सगळ्यांना विचारलं पाहिजे का आपलं हे सगळं. मग स्वतःही विचार केला का मी एकटा धावून आता संपल्यापेक्षा, कारण आखरी मुद्दे टिकवासाठी माणूस टिकणं महत्त्वाचं आहे. आणि मी टिकलो तर मुद्दे टिकून ठेवू ना, जिवंत ठेवू. मग हा विचार केला. मला विजय चव्हाण पेशी पण मी फोन केला. राजू शेट्टी नवले साहेबांशी बोलणार होतो, पण ते काही माझं बोलणं झालं नाही. आणि मग शिंदे साहेबांशी हे सगळ्या चर्चेनंतर त्यांच्या कानावर गेलं असेल सगळं. आणि मग ते योगायोग का सूत्रानं खरं सूत्र जोडून आणलं. नाही, पण खऱ्या सूत्रानं तुम्ही कधी विचारलं का की माझी निवड का, म्हणजे तुम्ही मला ऑफर कशी, कारण याआधी तुम्हाला तुम्ही म्हणालात राष्ट्रवादीने पण तुम्हाला आबांनी तुम्हाला ऑफर दिलेली होती, भाजपनं कधी तुम्हाला ऑफर दिली नाही. भाजप खुणावलं कधी काही असं?
नाही, भाजपनं मला त्यांना असं वाटलं का हा मॅचच नाही होऊ शकत. त्याच्याने त्यांनी मला कधीच बोलावलं नाही. फक्त फडणवीस साहेबांचा मी मधात एक केला होता प्रयत्न, पण ते काही म्हणजे भाजपकडे जायचं नाही आहे का बा किमान आंदोलनाच्या अगोदर आपली एक बैठक झाली पाहिजे. सोबत म्हणून येणे, सोबत यापेक्षा माझी एक बैठक झाली होती ना हा रायगडच्या हा हा आंदोलनानंतर का कुठं म्हणजे आंदोलन करण्याचं मला भीती होती, इतके लोक येते का नाही येत हम्म, सगळं. हम्म. तर म्हटलं बा चर्चेतून होते काय, तर पण ते काही झालं नाही. बरं, पण आता तुम्हाला जबाबदारी पुढे काय दिली जाणार आहे याच्याबद्दल काय पक्ष संघटनात्मक जबाबदारी असणार आहे की तुम्हाला ते प्रशासनात जबाबदारी दिली जाणार? काही बोलणं झालं नाही अजून, म्हणजे असं काही बोलणं नाही झालंय. माझं काय मत आहे का बा आपण आता आपण आमदारकी म्हटल्यानंतर त्या पक्षाने दिल्यानंतर ते माझ्याकडून त्यांच्या अपेक्षा असेल तर ते काही करणार. हम्म, मी त्या ताकदीचा असन ते माहीत तर पडलं पाहिजे ना. हम्म, मी खरोखरच ताकद देऊ शकतो नाही देऊ शकत. आखरी त्यांना त्यांचाही पक्ष म्हणजे शिवसेनाही मोठं होणं गरजेचं वाटतं. हम्म, आणि मी त्यांना खरंच कामी येऊ शकतो का नाही येऊ शकत काय ते चाचपणी करेल. आणि माझं असं मत आहे ना, कसं आहे मत हे ना, मत हे मागून कधीच भेटत नाही. आणि माझा अजेंडा होता का आशीर्वादातून मतं घेता आलं पाहिजे. बरोबर. आणि आम्ही सुद्धा त्याच अपेक्षा ठेवतो आहे का आम्ही त्यांना जिंकून त्यांच्या भावना किंवा त्यांचं मन जिंकून आम्ही करू. ते मन जिंकेपर्यंत मला नाही वाटत आपण ते करणं व्यवस्थित राहील. राजकारण खूप चंचल असतं असं म्हणतात. राजकारणात हे खूप अस्थिर असतं राजकारण. काही दिवसापूर्वी तुम्ही ह्या सगळ्यातनं दूर जाऊन हिमालयात गेलात. मला वाटतं पहिले असे राजकारणी आज ज्यांनी हिमालयातला एव्हरेस्टचं शिखर म्हणजे तुम्ही बेस कॅम्पपर्यंत गेला होता. पहिले राजकारणी असाल कदाचित. म्हणजे तुम्ही हे सगळं सोडून हिमालयाकडे जात असताना राजकारणानं तुम्हाला हाताला धरून आणून पुन्हा सभागृहात नेलं. ही ब्युटी आहे राजकारणाची. म्हणजे काय होऊ काही सांगतं म्हणजे खूपच मग अपेक्षा नव्हते. आणि हिमालयात मी खूप शिकलो तसं पाहिलं तर. हां. म्हणजे आम्ही तर एवढं थकलो होतो ना, तर माझे पावलं असे असे एवढे एवढे टाकायचे मी पावलाला पाऊल लावून. कारण ऑक्सिजन कमी, थोडंसं जास्त चाललं तर श्वास भरून यायचा, थंडी प्रचंड आणि हाईट सगळी. आणि त्याच्यामुळं किती संयमानं चाललो पाहिजे. संयम मला हिमालयानं शिकवला खरं तर. संयम शिकवला. तसं राजकारणात सुद्धा असा कधी श्वास गुदमरतो. गुदमरतच. जसा हिमालयात ऑक्सिजन कमी खरं तर असल्यानंतर आपल्यासारख्याचा माझा पोरगा देवा आहे तो म्हणतो राजकारणात कधीच नाही. अरे म्हटलं मी आता हे प्रहार संघटना खाली होऊन तर तू अध्यक्ष होय. हां. हां हां आपण बिलकुल राहणार नाही. त्यांना माहीत आहे ते. खरं तर मग आमच्याही घरात कोणी असं राजकारणी नव्हतं आहे. आता हे अपघाती आपण सगळं आलेलो आहोत. आम्ही काही फार त्याला काय म्हणते त्याला पार्श्वभूमी आहे असं नाही आहे. आणि ज्या विचारानं भगतसिंगचा विचार छत्रपतीचा तर बिलकुल म्हणजे आपण लढणारे लोक असलं पाहिजे, भांडणारे बिलकुल असं अशा विचारातलं आम्ही खरं तर आहे अजूनही ते. पण प्रहार पूर्णपणे यापुढे नसेल की सामाजिक संघटना म्हणून असेच प्रहारचं स्थान प्रहार दिव्यांग संघटना पण राहील, प्रहार सामाजिक संघटना पण राहील. बरं, सामाजिक संघटना पण म्हणून राहील. पण तुमचे जे सगळे कार्यकर्ते असतील ते शिवसेनेमध्ये आहेत. ज्यांना राजकीय भविष्य आहे, हां, हां. जे राजकारण करू इच्छित आहे ते शिवसेनेत राहील. ज्यांना फक्त सामाजिकच कामात ओढ आहे तर ते प्रहारमध्ये राहील. बरं, रवी राणा काही दिवसापूर्वी असं म्हणाले होते की मला पण शिंदे साहेबांनी ऑफर दिली होती, पण मी फडणवीस साहेबांचा एकनिष्ठ असल्यामुळे मी त्यांच्यासोबत गेलो. तर हे काही वर नेत्याने असं ह्या दोघांना एकाने इकडे घ्यायचं दुसऱ्यांनी असं काही ठरलं होतं का काय? आता मला असं वाटतं का कसं आहे आखरी कुठलाही राजकारणी पक्ष हा त्याच्या सगळ्या एकंदरीत त्याचा वलय पाहूनच हे सगळ्या गोष्टी करतं. प्रत्येकाला हवं असं वाटतंय. आता मला शिवसेनेत घेऊन विधान परिषद दिलं आम्हाला कधी वाटलंही नव्हतं ना. आखरी आमचं काम कामी आलं आहे. आणि काम कामी आल्यासोबतच मला असं वाटलं का नाही आपण इथं करू शकतो आहे, यांना सांगू शकतो आपण. आणि शिंदेसाहेबांनाच का तर मी दिव्यांग मंत्रालय बनल्यापासून मी त्याचा चाहता झालो. आणि कर्जमाफीमध्ये सुद्धा त्यांनी खूप महत्त्वाची भूमिका निभावली. मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये सुद्धा हो तुम्ही मध्यस्थी केली होती मनोज जरांगे हां पाटलांच्या. मी त्याचाही फटका मला विधानसभेत बसलाय. आपण
पण तिथं कदाचित तुमचं जे राजकीय महत्त्व आहे किंवा काय म्हणतात त्याला संवादात्मक अशा पद्धतीनं तिथेही तुम्हाला हेरलं असू शकतं शिंदे साहेबांनी म्हणजे. होऊ शकते. हां. कसं आहे, नेतृत्व हे पाहत राहतात. मला पण मी प्रहारमध्ये असताना मी पाहत होतो ना, कोण आपल्याला हे होऊ शकते. हं, हं. पण आम्हाला काय झालं, आम्ही कष्ट खूप केले, पण आम्हाला पाहिजे तसा काय माहीत आमच्यात कमी असेल हं, किंवा लोकांनी का स्वीकारलं नाही, हा मोठा आमच्यासाठी अजूनही संशोधनाचा मुद्दा आहे. मी थोडंसं शेवटाकडे जेव्हा जाणतोय तेव्हा मला काही थोडक्यात प्रश्न विचारायचे आहेत. हां, हां. फायर क्वेश्चन म्हणूया आपण असे प्रश्न. एका शब्दात वर्णन करायचं आहे तुम्हाला. हां, हां. मी 3 नावं घेतो, त्या 3 नावाचं एका शब्दात वर्णन करायचं आहे. एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे एक नंबर. 1 नंबर. हां. देवेंद्र फडणवीस. आता मी एक नंबर असल्यानंतर आता कुठले नंबर नाही, माझे नाही, नंबर नाही. एका शब्दामध्ये हां. तुम्हाला त्यांचं वर्णन करायचं आहे. एका शब्दात. राजकारणातले अतिशय चतुर, म्हणजे ते म्हणतो ना आपण चाणक्य. 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 हां. शरद पवार. ते पहिले होते, आता हे झाले. माझी चाणक्य असं म्हणायचं. माहिती ना. पण माझी म्हटल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांना आधी का अडचण येईल. वाईट वाटायचं की नाही नाही, मग दोनही चाणक्य हां, तर दोन्ही चाणक्य. ओके, ते 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 बरं पडेल. उद्धव ठाकरे. संघटना म्हणून ठीक आहे, राजकारण म्हणून कठीण आहे. कठीण आहे. ओके. म्हणजे कालच्या निर्णयाबद्दल पण लोक असंच म्हणतात. राजकारणातला मोठा खिलाडी कोण? शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. एकनाथजी. ओके. 2 पर्याय आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला एक पर्याय निवडायचा आहे. तुम्ही घेतलेला हा निर्णय घरवापसी की राजकीय नवी इनिंग? राजकीय परिस्थिती. शिवसेना, भावना की प्लॅटफॉर्म? प्लॅटफॉर्मच आहे. मंत्रीपद, ध्येय की साधन? साधन आहे. साधन आहे. या पुढच्या काळामध्ये काय आवडेल, आंदोलन की प्रशासन? नाही, प्रशासन काम करत नसेल तर आंदोलन आहेच. ओके. तुम्हाला आयुष्याच्या एका टप्प्यावरती स्वतःकडे मागे वळून बघितल्यानंतर काय स्वतःची प्रतिमा बघायला आवडेल? रस्त्यावरचा नेता की मंत्रालयातला मंत्री? रस्त्यावरचा नेता. थँक्यू सो मच. आज एक राजकीय वळण तुमच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीनं घेतलेलं आहे आणि या वळणावरती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या प्रादेशिक पक्षांच्याबद्दल बोललो, चळवळीच्याबद्दल बोललो, त्या सगळ्याचं हा टर्निंग पॉईंट आहे. तुम्ही घेतलेला हा निर्णय, त्याला खूप मोठा कॅनव्हास आहे. त्याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची चर्चा आणि त्याचं विश्लेषणसुद्धा व्हायला हवं. पण आज तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून मला वाटतं राजकीय हच्चे न ठेवता जे आहे ते तुम्ही बोललात, राजकीय वस्तुस्थितीबद्दल बोललात, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. नव्या इनिंगसाठी खूप शुभेच्छा. आणि अँग्री यंगमॅन सत्तेत कायम राहतो का, सत्तेत असतानासुद्धा तो अँग्री यंगमॅन कायम राहतो का, याकडे महाराष्ट्राची नजर असेल, तुमच्या पाठीराख्यांची नजर असेल आणि त्या वंचित शोषित प्रत्येक घटकाची, शेतकऱ्याची, दिव्यांगांची नजर असणार आहे. खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या धन्यवाद. वाटचालीसाठी. तर हे होते बच्चू कडू आणि नव्या इनिंगसाठी ते निघालेले आहेत एक नवं राजकीय वळण घेऊन. या मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.